नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर. बघा, सध्या 13 डिसेंबरला नवोदयची परीक्षा आहे आणि सगळ्या पालकांना एक चिंता आहे की आपल्या मुलाचा पेपर कसा सुटेल किंवा आपल्या मुलाला किती मार्क पडतील. कारण की मुलांचा अभ्यास भरपूर झालेला आहे. सध्या सराव पेपरमध्ये त्यांना 80 पैकी 79, 78 असे मार्क पडत आहेत. पण बऱ्याच वेळा काही मुलांचं असं होतंय की पेपर सोडवल्यानंतर उरलेल्या 1-2 प्रश्नाची उत्तरं ती लगेच सांगतात की अरे याचं हे होतं पण मी चुकून हे केलं, किंवा याचं उत्तर मला हे लक्षात आलं होतं पण माझ्याच्याने असं झालं. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की उत्तर टिक करता करता चुकते. म्हणजे अभ्यास झालेला असताना, आपल्यामधली क्षमता असताना, केवळ आणि केवळ पेपरमध्ये होणाऱ्या छोट्या-छोट्या चुकांमुळे आपला रिझल्ट जातो. कधी-कधी काय असतं माहिती आहे का, की आपला अभ्यास 75% असतो, पण ते उरलेल्या 25% नसलेल्या अभ्यासाची उत्तरं सुद्धा आपण त्या 75% अभ्यासातून पूर्ण देऊ शकतो किंवा व्यवस्थित देऊ शकतो. तर ह्या सगळ्या ट्रिक्स कशा असतात किंवा पेपर कसा सोडवायचा, त्या 2 तासात आपण कसं काय वागायचं, पेपरसोबत कसं ट्रीट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून पाहायचा. आजचा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे, तुम्ही मागच्या वर्षभरापासून, काही जणांनी 2 वर्षापासून, 3 वर्षापासून अभ्यास चालू केलेला असतो, 3री पासून, 4थी पासून, 5वी पासून. तर तुम्ही जे मागच्या 2 वर्षापासून किंवा वर्षभरापासून जो काही अभ्यास केला, त्या अभ्यासाचं उपयोजन किंवा त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं, ते मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. बघा, नवोदयचा पेपर कसा सोडवावा याच्याबद्दल ती इत्यंभूत माहिती अगदी परफेक्ट तुम्हाला देणार आहे. ज्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे त्यांनी हा व्हिडिओ पहा, किंवा ज्यांना असं वाटतं की मला मी 80 पैकी 77-76 पर्यंत स्कोर करतोय त्याच्यावर जात नाही, तर ते या एका व्हिडिओमध्ये 80 पर्यंत जातील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता बघा, नवोदयचा अभ्यास झाला पण पेपर कसा सोडवावा हा बऱ्याच लोकांच्या मनातले. आता काही लोकांचे प्रश्न घेतलेत आपण फक्त, की मला जे आलेत की सर अभ्यास भरपूर झालाय पण पेपर कसा सोडवावा याच्याबद्दल मार्गदर्शन करा. किंवा काही जणांचं म्हणणं आहे की सर वेळेचं नियोजन नेमकं कसं करायचं त्या 2 तासात, म्हणजे मराठीला किती वेळ द्यायचा किंवा गणिताला किती वेळ द्यायचा किंवा बुद्धिमत्तेला किती वेळ द्यायचा, असे सगळे प्रश्न काही मला आलेले आहेत. त्याचबरोबर अनावधानाने होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात. म्हणजे बरेच मुलं काय करतात की पर्याय व्यवस्थित न वाचता, म्हणजे पटकन उत्तर लिहिण्याच्या नादामध्ये बरोबर उत्तर काढलेलं असताना सुद्धा बरोबर उत्तर त्यांचं टिक होत नाही. बऱ्याच वेळेला विचारलेला असतो नफा किती झाला, मग ते मुलं काय करतात, उत्तर बरोबर काढतात की ₹112 नफा, पण पहिलं ऑप्शन असतं ₹112 तोटा, मग त्या तोट्यालाच क्लिक होतं. नफा दुसरं ऑप्शन असतं. मग अशा चुका होतात, त्या कशा टाळल्या पाहिजेत आणि पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे किंवा प्रश्न कसे सोडवायचे. प्रश्न सोडवताना प्रश्न किती वेळा वाचावे, म्हणजे एकदा वाचायचा का दोनदा वाचायचा प्रश्न, किंवा आणखी काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये की प्रश्न वाचताना नेमका कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा, प्रश्नाचा अर्थ कसा लावायचा, कुठं थांबायचं, कॉमाचा अर्थ काय, फुल स्टॉपचा अर्थ काय, असे वेगवेगळे प्रश्न असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायची. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु एज्युकेशन हे जे चॅनल आहे या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्याला विषय आहेत 3. आपल्याला विषय 3 आहेत. पहिला आहे बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी म्हणतो आपण, दुसरं मराठी आणि तिसरं गणित आहे. बुद्धिमत्तेला एकूण प्रश्न किती असतात, तर प्रश्न असतात 40, गुण असतात 50. पहा, प्रश्न किती आहेत याला, प्रश्न 40 आणि गुण 50, म्हणजे 1.25 म्हणजे 1.25 मार्काला एक प्रश्न असतो. या 40 पैकी 40 गुण मिळवणं काही अवघड नाही. 40 पैकी 40 जवळपास मुलांना पडतात. आता आपल्या ॲपमध्ये जितके मुलं क्लास लावलेत पैकी 39-40 मार्क जवळपास प्रत्येकाला पडतायत. मग हे 40 पैकी 40 मार्क आपल्याला पडणार आहेत, पण याच्यासाठी वेळ किती द्यायचा हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी वेळ किती लागतो, वेळ किती लागतो ते मी पुढे सांगणार आहे. याच्यावरचे काही प्रश्न सुद्धा घेतलेत आपण, ते सुद्धा तुम्हाला सोडवून दाखवणार आहे मी. पण आता मूळ मुद्दा असा आहे बाळांनो, की याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटामध्ये हे व्हायला पाहिजे. किती मिनिटामध्ये, 30 मिनिटे. तुम्ही म्हणता सर 40 प्रश्न 30 मिनिटात कसे होतात, तर त्याचं सुद्धा नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे की 40 प्रश्न 30 मिनिटामध्ये कसे सोडवायचे. हार्डली याला 30 मिनिट लागावे, जास्तीत जास्त याला 35 मिनिटापर्यंत लागू शकतात. कोणी जर खूपच स्लो असेल किंवा एखाद्याला बुद्धिमत्ता अवघड जात असेल तर हार्डली 40 मिनिटं, पण 40 मिनिटापेक्षा जास्त, 40 मिनिटांपेक्षा जास्त याला वेळ लागू नये. म्हणजे 40 मिनिटात झालं पाहिजे. माझ्या मते जर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बुद्धिमत्ता आपली 30 मिनिटामध्ये संपली पाहिजे. ते पण एकदम शांतपणे संपते, हळुवारपणे संपते. फक्त व्यवस्थित आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजे. आणि तो वेळ वाचवण्यासाठी काय करायचंय ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मराठीला किती प्रश्न असतात, तर मराठीला प्रश्न असतात बाळांनो 20. किती प्रश्न असतात, 20 प्रश्न. प्रश्न 20, गुण किती असतात याला, तर गुण असतात बाळांनो 25. चलो ओके, ठीक आहे. मग आता मराठी कधी सोडवायचं. आता बऱ्याच वेळा काय असतं माहिती आहे का, गणित आधी असतं मराठी नंतर असतं, पण मी मराठीचा क्रमांक आधी का घेतला, गणिताच्या आधी मराठी का घेतलं, कारण बऱ्याच लोकांना गणित काही एखादं गणित जर अवघड आलं, समजा 20 प्रश्न आहेत गणिताचे, 19 प्रश्न खूप सोपे आले आणि 20वं गणित अवघड आलं, तर त्या एकाच गणिताला ते 4, 5, 7 मिनिटं झटतात आणि मग काय होतं की मराठीचं जे येणारं असतं ते सुद्धा येत नाही. म्हणून मी ज्यांना, म्हणजे ही सवय आहे की आलं नाही तर पुढचं सोडवायचं, त्यांनी गणित आधी सोडवायचं. पण ज्यांना असं वाटतं की मला गणितात किती वेळ चाललाय ते लक्षातच राहत नाही, माझ्या
घड्याळीकडे वेळच जात नाही तर मग त्यांनी आधी मराठी सोडवलं तरी चालते. हे ज्याच्या त्याच्या चॉईसवर आहे. ज्याला गणित आधी सोडवायचं ते गणित आधी सोडू शकतो. फक्त काळजी एकच घ्यायची की गणित सोडवताना वेळेकडे लक्ष ठेवायचं, वेळेचं भान ठेवायचं, ते पण मी सांगणार आहे. मग आता हे मराठीला तुम्हाला किती वेळ लागावा? मराठीचे 4 उतार आहेत तर 4 उतारांना किती वेळ लागावा? तर याला जास्तीत जास्त 40 मिनिटे लागावेत. किती मिनिटं लागावे? 40 मिनिटे. म्हणजे 30 ते 40 मिनिटामध्ये हे झालं पाहिजे आपलं. 30 ते 40 मिनिटामध्ये. जर आकलन ज्याचं चांगलं असेल, वाचनाची स्पीड चांगली असेल, समजा मराठी वाचनाची वाचनाची स्पीड ज्याची म्हणजे 100 शब्दाच्या वर आहे प्रति मिनिट, 100 शब्द प्रति मिनिट. आता तुम्ही म्हणसाल सर आम्ही कॅल्क्युलेटच केलं नाही, तर मी तर आधीच सांगितलं होतं प्रति मिनिट ज्याची 100 शब्दाची स्पीड आहे, 100 शब्द जो एका मिनिटात वाचतो त्याचे उतारे 30 मिनिटात संपतात बाळांनो. 30च मिनिट लागतात त्याला 4 उतारे सोडवायला. हार्डली समजून घ्या 40 मिनिटं लागले तरी सुद्धा तुम्हाला 30 मिनिटं बुद्धिमत्ता आणि 40 मिनिटं काय होईल मराठी. म्हणजे 40 आणि 30 70 मिनिटं गेले. आपल्याकडे 120 मिनिटं असतात बाळांनो. किती असतात? 120 मिनिटं. म्हणजे गणिताचे प्रश्न किती असतात? 20. त्याला गुण किती आहेत? 25. तर गणित सोडवायला आपल्याला वेळ किती उरतो बाळांनो? तर 70 मिनिटे वेळ उरतो. जर आपण कसा सोडवला तर म्हणजे 50 ते 60 मिनिटं वेळ सोडतो. जर समजा मी जसं सांगितलं की हे 30 मिनिटात सोडवा आणि हे 30 मिनिटात सोडवा. जर हे 60 मिनिटात झालं तर 60 मिनिटं उरतात. किती मिनिटे उरतात? 60 मिनिटे उरतात. आणि जर समजा मी तुम्हाला म्हटलं की याला 30 मिनिटं आणि याला जर 40 मिनिटं किंवा दोघांमध्ये जर समजा 35-35 केलं आपण 70 मिनिटं तर मग याला उरतात 50 मिनिटे. तर मिनिमम 50 मिनिटे आपल्याला कशासाठी उरली पाहिजे? गणितासाठी उरली पाहिजे. आता हे तीनही विषय सोडवायचे कसे? प्रश्न कितीदा वाचायचा, कसा वाचायचा, त्या प्रश्नातलं महत्त्वाचं काय बाहेर काढायचं आणि प्रत्यक्ष पेपर कसा सोडवायचा हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. फक्त तुम्ही याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला फक्त साधी गोष्ट लक्षात ठेवायची की बुद्धिमत्ता आपली 30 मिनिटामध्ये झाली पाहिजे मिनिमम. मराठी आपलं मिनिमम 30 मिनिटामध्ये झालं पाहिजे. एक्स्ट्रा टाइम याला तुम्ही 5-5 मिनिटं ठेवू शकता. इथं 5 मिनिटं एक्स्ट्रा देऊ शकता. मराठीत वाचलं जास्त किचकट आहे किंवा वाचनाची स्पीड कमी असेल तर एक्स्ट्रा तुम्ही 10 मिनिटं देऊ शकता. आणि म्हणजे गणिताला तुम्हाला कमीत कमी 50 मिनिटं उरली पाहिजे. किती मिनिटं? 50 मिनिटं तुम्हाला गणितासाठी उरली पाहिजेत. मग तुम्ही गणित आधी सोडवलं तरी चालते, मराठी नंतर सोडवलं तरी चालते. पण गणिताला 50 मिनिटं वेळ तुम्हाला द्यावाच लागतो. कारण काही गणितं अशी असतात जी वेळ खातात. मोठमोठ्या गुणाकार किंवा मोठमोठे भागाकार असतात. मग ते आपल्याला जमलं पाहिजे. आता बघा, हे तुम्हाला सगळं सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट परत एकदा सांगतोय की आपली 4थी स्कॉलरशिपची बॅच चालू आहे. 4थी स्कॉलरशिपच्या बॅचला ऍडमिशन घ्यायची असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्या. 5वीची पुढच्या वर्षीची जी बॅच आहे म्हणजे 2026 साठीची ती बॅच सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये चालू होते. कारण डिसेंबरला परीक्षा वेळ मिळत नाही. त्याच्याबरोबर NMMS 8वी, त्याच्यानंतर स्कॉलरशिप 7वी आणि नवोदय ची 8वीची बॅच आहे ती पण चालू आहे. त्याचबरोबर 6वी साठी स्पेशल बॅच आहे आपल्याकडे BDS आणि होमी बाबा. तर ही एक बॅच आहे. ही 6वी साठी स्पेशल आहे. 6वीचं गणित, विज्ञान आणि काय म्हणू आपण त्याला इंग्रजी या तिन्ही विषयाचा याच्यामध्ये अभ्यास होतो. तर 6वीची सुद्धा बॅच येणार आहे. आता बघूया आपण पेपर कसे सोडवायचे. पहिला भाग असतो आपला बुद्धिमत्ता. मग बुद्धिमत्ता कशी सोडवायची? तर पहिली गोष्ट बाळांनो, बुद्धिमत्तेचा पॅटर्न ठरलेला आहे. प्रश्न असतात 10 याच्यात. किती प्रश्न असतात रे? प्रश्न असतात 10. प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणजे 10 प्रश्नामध्ये 4 गणित असतात. 4 गणित किंवा 4 उपप्रश्न म्हणू आपण. असे एकूण किती प्रश्न? 40 प्रश्न असतात बाळांनो. या 40 पैकी तुम्हाला सांगतो 40 पैकी म्हणजे 30 प्रश्न अत्यंत सोपे असतात. 30 प्रश्न अत्यंत सोपे म्हणजे ज्याच्यामध्ये डोकं लावायचं कामच नाही, नुसतं डोळ्यानं पाहिलं की उत्तर येतं. त्याच्यानंतर 6 ते 8 प्रश्न मध्यम काठिण्य पातळीचे असतात. मध्यम काठिण्य पातळी 6 ते 8 प्रश्न आणि केवळ 1 ते 2 प्रश्न कठीण असतात. कसे असतात? कठीण म्हणजे कसं की हे सोडवताना माणसाचं उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. चुकण्याची शक्यता वाढते. का? कारण याच्यामध्ये सारखी उत्तर असतात. चुकण्याची शक्यता जास्त असते म्हणून याच्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त असते म्हणून एखादा दुसरा प्रश्न फक्त कठीण येतो. मग हे प्रश्न कसे सोडवायचे? जे प्रश्न अत्यंत सोपे आहेत हे तुम्हाला एका राऊंड मध्ये सुटतात. एक राऊंड. आता तुम्ही म्हणसाल हा राऊंड काय भानगड आहे? तर राऊंड मी तुम्हाला सांगणार आहे. एका राऊंड मध्ये सुटतात आणि तुमचा एक राऊंड होतो फक्त 20 सेकंदामध्ये. किती सेकंदामध्ये? 20 सेकंदामध्ये एक राऊंड तुमचा होऊन जातो. म्हणजे तुमचं एक बुद्धिमत्तेचं गणित फक्त किती सेकंदात सुटतं? 20 सेकंदामध्ये सुटतं. हे जे 6 ते 8 प्रश्न असतात जे मध्यम पातळीचे असतात हे 2 राऊंड मध्ये सुटतात. म्हणजे हे प्रश्न किती मध्ये सुटेल तुमचा? 30 ते 40 सेकंदामध्ये सुटेल बाळांनो.
30 सेकंदामध्येच, जास्त नाही, 30च सेकंद पकडून चला, 30. ते पण मी हार्डली जास्त सांगतोय. आणि जो एखादा कठीण प्रश्न आला तो मात्र तुमचं 1 मिनिट घेणार. एखादा घेऊ शकतो, असा एखादा प्रश्न असा येऊ शकेल जो तुमचा एखादा मिनिट घेऊ शकतो. या हिशोबाने जर आपण गेलो तर आपलं 25 ते 30 मिनिटामध्येच आपली काय होते, बुद्धिमत्ता संपून जाते, 30च मिनिटामध्ये. मग तुम्ही म्हणसाल सर हे कसं शक्य आहे? तर हे एकदम साधं सिंपल आहे बाळांनो. बुद्धिमत्तेमध्ये फक्त 6 गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासारख्या. किती गोष्टी आहेत? 5 ते 6 गोष्टी आहेत. कोणत्या? पहिली गोष्ट काय? तर आकृत्यांचा आकार. आकृत्यांचा आकार. पहिली गोष्ट आकारावरून ओळखता येतात की आकार कोणत्याचा कसा आहे, चुकीचा आहे का दुरुस्त आहे, बरोबर काय, त्या आकारावरून. दुसरी महत्वाची गोष्ट आकृत्यांच्या दिशा. मग दिशामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर घड्याळाच्या काट्यानं बदलत जाणाऱ्या आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बदलत जाणाऱ्या अशा दिशा. मग आकृत्यांच्या संख्या असतात कधी-कधी. त्याच्यातल्या संख्या कोणकोणत्या आहेत ते. कधी-कधी आरशातल्या आकृत्या, त्याच्यानंतर पाण्यातली आकृती, आहे की नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर याच्यामध्ये साधारणतः फक्त महत्वाचं काय असते? आकृत्यांचा आकार, दिशा, आकृत्यांमधील संख्या. संख्या म्हणजे काय? तर आकृत्यामध्ये वेगवेगळे चिन्ह असतात. ते चिन्ह जसे की रेषा असतील तर रेषा किती, स्टार असतील तर स्टार किती, चौकोन किती, त्रिकोण किती, बरोबरचे चिन्ह किती, अधिकचे चिन्ह किती, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. एक 5 ते 6 गोष्टी असतात. त्या गोष्टी मी तुम्हाला क्लासमध्ये सगळ्या शिकवल्या. त्या बरोबर एका वेळेला एक वापरायची, पूर्ण आकृती कधीही पाहायची नाही. आता आकृती कशी सोडवायची त्याची एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी. बघा, एक प्रश्न आहे आकृतीचा, की प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे. समजा प्रश्न असा आला की आपल्याला समान आकृती ओळखा. काय ओळखायचं आपल्याला? आपल्याला ओळखायची समजा समान आकृती. हा प्रश्न आहे, समजा समान आकृती ओळखा. समान आकृती ओळखा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की राऊंड ठरवायचे. राऊंड. राऊंड म्हणजे काय रे? फेऱ्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये राऊंड म्हणतो. राऊंड. आता आपला इतका अभ्यास झालाय की आकृतीतल्या कोणत्या पण 2 गोष्टी आपण सहज लक्षात ठेवू शकतो. काय करू शकतो बाळांनो? आपण 2 गोष्टी लक्षात ठेवू शकतो. कोणत्या पण 2 गोष्टी लक्षात घ्या. कोणत्या पण 2 गोष्टी काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. मग 2 गोष्टी आपण कोणत्या लक्षात ठेवणार? समजा ही पहिली आकृती आहे. या आकृतीमधल्या कोणत्याही 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि त्या 2 गोष्टीनुसार आपण काय करायचं? उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचं. जी मुलं जिनियस आहेत, म्हणजे फार हुशार आहेत, ज्यांना भरपूर प्रॅक्टिस झाली, त्यांनी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता मी समजा एकदम हुशार नाही, मी सर्वसाधारण विद्यार्थी आहे, मी 2 गोष्टी लक्षात ठेवणार पहिल्यांदा. कोणत्या? तर बघा, दोन्ही कोपऱ्यामध्ये बाण आहेत, ही एक गोष्ट लक्षात राहील मला. दोन्ही कोपऱ्यात बाण आणि या खालच्या त्रिकोणामध्ये इथं गोल आहे, अशी लांब रेषा आणि गोल. बघा, मी प्रश्न पाहिला. प्रश्न आहे समान आकृती ओळखा. मला जास्तीत जास्त किती वेळ लागतो प्रश्न पाहायला? एक 2 सेकंद 5 सेकंद लागतात. मी हे पाहणार 2 सेकंदामध्ये, मी हे ठरवणार की इथं 2 बाण आहेत आणि इथं खाली एक असा गोल आहे. 5 सेकंद झाले मला प्रश्न पाहून आणि त्याच्यातल्या 2 गोष्टी ठरवायला. 5 सेकंद भरपूर झाले. मग आता मी काय करणार? चला, 2 राऊंड आहेत का? हो, चलो, बरोबर आहे. इथं एक गोल आहे का? हो, बरोबर आहे. म्हणजे हिला तुम्ही चूक ठरवू शकत नाही. इथं बघा, 2 जशाला तसे 2 बाण आहेत का? हो, बाण आहेत. इथं गोल आहे का? नाही. ही आकृती गेली तुमची. इथं 2 बाण आहेत का? हो आहे. इथं गोल आहे का? आहे. ही अजून गेली नाही. बघा, इथं 2 बाण आहेत का? नाही आली. म्हणजे इथं 2 बाण आले नाही. माझा पहिला राऊंड संपला. 5 सेकंद लागले बाळांनो पहिल्या राऊंडला. एका आकृतीला चेक करायला 1 सेकंद, असे 4 किंवा 5 सेकंद, 6 सेकंद, 10 सेकंद धरा तुम्ही पहिल्या राऊंडला. खूप झाले 10 सेकंद. आता दुसरा राऊंड, मला 2 चुकीच्या आकृत्या मिळाल्या. दुसऱ्या राऊंडमध्ये मी काय करणार की आता पुन्हा याच्यामध्ये काय रे बाबा, ही मधली एक लाईन आहे आणि हिला इथं एक गोल आहे आणि इथं एक गोल आहे. मग आता हे चेक करणार, इथं गोल आलं का रे? नाही, ही चुकली. मग आता आपल्या 3 चुकीच्या आकृत्या निघाल्या. जेव्हा आपण असा प्रश्न सोडवतो ना, आपला एकही प्रश्न चुकतच नाही. कारण ही चुकीची काय आहे? तर इथं गोल नाहीत म्हणून चुकीची आहे, म्हणजे चुकीची आकृती परफेक्ट कळाली. ही चुकीची काय आहे? तर इथं हिला गोल नाही म्हणून चुकीची आहे, म्हणजे चुकीची आकृती परफेक्ट कळाली. ही चुकीची काय आहे? तर इथं बाण नाहीत म्हणून ही आकृती चुकीची आहे कळालं, म्हणजे ही परफेक्ट चुकीची आहे कळालं. आणि त्याच्यामुळे राहिलेली आकृती जी आहे ती आपली 100% परफेक्ट बरोबर आहे. जेव्हा तुम्ही या पद्धतीने विचार करून पेपर सोडवता तेव्हा तुमची अनावधानानं चुकच होत नाही. म्हणजे तुम्हाला हे बरोबर वाटलं का ते बरोबर वाटलं असं होतच नाही. कारण तुम्ही ज्या गोष्टी जी चुकलेली आहे त्याच्यात ती कशामुळे चुकली आहे याचं कारण सुद्धा तुम्हाला माहित आहे. आणि मग तुमचं परफेक्ट उत्तर निघणार ऑप्शन क्रमांक सी, आणि ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैकीच्या पैकी मार्क देणार. तुमची चुकच होणार नाही. कारण तुम्ही काय केलं? नुसतं बरोबर प्रश्न ओळखलाय का? नुसती बरोबर आकृती ओळखली का? नाही. तुम्ही चुकीच्या सुद्धा काय आहेत त्याच्या कारणांसहित चुकीची बाजूला काढली. आणि किती वेळ लागला तुम्हाला? जास्तीत जास्त 20 सेकंद. 20 ते 30 सेकंद. खूप झालं. 20 ते 30 सेकंद भरपूर झालं. आता जर एखादा मुलगा थोडासा हुशार असेल तर त्याची टेक्निक काय? आपण फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. मी काय म्हणलं होतं? प्रॅक्टिस जर भरपूर केली, आपल्या क्लासमध्ये आतापर्यंत आपण जवळपास 8000 आकृत्या सोडून घेतल्यात. किती? 8000 आकृत्या सोडून घेतल्यात आपल्या क्लासमध्ये आपण. 8000. मग 8000 आकृत्या सोडवल्यानंतर एक साधारण पोरग
माझ्यासारखं साधारण सिंपल मी 3 गोष्टी सहज लक्षात ठेवतो. चला रे, वर्तुळ किती आहेत? 1 2 3. 3 ठिकाणी 3 वर्तुळ, 2 डोळ्याच्या जागी आणि 1 नाकाच्या जागी, आणि हे 2 बाण. चला चेक करू. चला 2 बाण 3 वर्तुळ आले का रे याच्यात? नाही आलं, चुकलं. चला 2 बाण 3 वर्तुळ आले का रे याच्यात? नाही, चुकलं. 2 बाण 3 वर्तुळ आले का रे? हो आले. 2 बाणच आले नाही, हे चुकलं. चला किती वेळ लागला रे? 5 सेकंद. उत्तर काढायला किती वेळ लागला? 5 सेकंद. घळघळ 10 सेकंद. किती सेकंद? 10 सेकंद. म्हणजे ही टेक्निक आहे. याला म्हणतो आपण राऊंड टेक्निक. कोणती म्हणतो? राऊंड टेक्निक म्हणत असतो. जर कमी बुद्धिमत्ता म्हणजे आपण जास्त प्रॅक्टिस केली नसेल, आपण फारसे हुशार नाही किंवा आपल्याला वेळ लागत असेल एखादी गोष्ट करायला, तर 2 गोष्टी लक्षात ठेवा फक्त. कोणत्या पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. तेही लक्षात राहत नसेल तर सिंपल गोष्ट सांगतो. समजा एक मुलगा एकदम ॲव्हरेज आहे, त्याला काहीच येत म्हणजे त्यांना अभ्यास केला नाही किंवा त्याला समजा काहीच लक्षात राहत नाही, त्यानं 3 गोष्टी प्रत्येक वेळी एक नवीन गोष्ट, फक्त याच्यातलं एक निवडाय काहीतरी. पहिल्यांदा फक्त बाण निवडा, फक्त बाण निवडा. इथं बाण आहे, इथं बाण आहे, इथं बाण आहे, इथं बाण नाही, चुकली आकृती. एका राऊंडला जास्तीत जास्त सेकंद लागतात बाळांनो 5. तुम्ही टाइम लावून पहा. टाइम लावून 5 सेकंदाच्या वरी लागत नाही. दुसऱ्या वेळेस हे लक्षात ठेवा. चला 2 गोल शोधायचे आपल्याला. 2 गोल आहेत का? इथं नाही, इथं आहेत, इथं आहेत, इथं आहे. चलो ओके, ठीक आहे. तिसऱ्या वेळेस हे गोल शोधायचं आहे आपल्याला. इथं आहे का? म्हणजे इथं चुकलेलीच आहे. इथं गोल नाही, ही चुकली. आता झालं 3 तर चुकीच्या मिळाल्या, चौथी आपली करेक्ट मिळाली. तरी सुद्धा तुमचं उत्तर 5 सेकंद. आकृती पाहणं आणि 15 सेकंदात 5-5 सेकंदाचे 3 राऊंड, तरी सुद्धा तुमचं उत्तर 20 सेकंदामध्ये निघतं बाळांनो. किती सेकंदात निघतं? 20 सेकंदात. अशा टेक्निकनं जर तुम्ही गेले तर तुमच्या बुद्धिमत्तेतला एकही प्रश्न चुकत नाही. डायरेक्ट पूर्ण आकृती पाहायची नाही आणि पूर्ण आकृती तपासायची नाही. त्या आकृतीतल्या महत्वाच्या गोष्टी किती असतात प्रत्येक आकृतीमध्ये? बाण किंवा चिन्ह किंवा दिशा किंवा असे 3-4 गोष्टी असतात. त्याच्यापैकी 1-1 2-2 घ्यायची आणि जायची निवडत. आपली प्रॅक्टिस भरपूर असेल तर एकाच वेळी 2 किंवा 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि तपासत चला. त्याच्यापेक्षा कमी असेल, आपण मध्यम पातळीचे असो, तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपल्याला एकदमच समजा वाटते की आपण नाही बाबा एवढं टॅलेंटेड नाही, आपल्या लक्षातच राहत नाही, तर एक गोष्ट चेक करा. तुम्ही एकाने जरी चेक केली तर तुमचं 20 सेकंदामध्ये उत्तर निघतं, याची गॅरंटी. ही झाली बुद्धिमत्तेत. आणि तुम्ही अशा पद्धतीने सोडवत गेले तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. कारण तुमचं ॲक्युरेट खरं उत्तर कधी निघणार आहे? जेव्हा तुम्ही 3 चुकीच्या आकृत्या बाजूला काढल्यात त्याच्या कारणासहित, तेव्हा तुमचं चौथं परफेक्ट उत्तर निघणार आहे. आणि म्हणून तुम्हाला याच्यात पैकीच्या पैकी मार्क पडणार बाळांनो. आता जाऊ पुढे. जाऊ. परत आपल्या ह्या बॅचेस आहेत. ATM गुरु एज्युकेशन हे आपल्या ॲपचं नाव आहे. हे ॲप जरूर घ्या, सगळ्यांनी घ्या. जबरदस्त आहे ॲप आहे. प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला जाऊन बघा, याच्या रेटिंग्स पहा. 4.9 रेटिंग आहेत. त्याचबरोबर याच्यावरच्या जर तुम्ही कमेंट पाहिल्या, कमेंट तर शेकडो कमेंट आहेत. ज्या कमेंट, नुसत्या कमेंट वाचा, तुम्हाला कळेल की आपल्या ॲपमध्ये काय शिकवल्या जातं आणि किती मेहनत करून घेतल्या जाते. म्हणून एकदा प्ले स्टोअरला जाऊन फक्त ATM गुरु एज्युकेशन ॲपला जाऊन फक्त भेट द्या, बाकी दुसरं काहीच नाही. घ्या नका घ्या मी म्हणत नाही, एकदा कमेंट वाचा त्याच्या खालच्या आणि ठरवा तुम्ही तुमचं. चलो ओके, पुढचं पहा. आता पहा गणित. नंबर 2 ला काय असतं रे बाळांनो? गणित असतं. गणित. मग आता गणितामध्ये काय असतं? गणितामध्ये ठरलेले काही टॉपिक्स असतात बाळांनो. गणितामध्ये काय की आतापर्यंतच्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या, आतापर्यंतच्या, पूर्वीपासूनच्या, म्हणजे जेव्हापासूनच्या जवाहर नवोदय तेव्हापासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पहा. जास्तीत जास्त 50 ते 60 टाईपचे प्रश्न आहेत. 50 ते 60 टाईप. याच्यामधलं काय आहे? 40 टाईप जे आहेत ते वारंवार जशाला तसे येतात. वारंवार म्हणजे त्याच 40 पैकी बदलून. आणि उरलेल्या जे 15 ते 20 टाईप आहेत, त्या 15 ते 20 टाईप पैकी आलटून पालटून या वर्षी 2 नवीन, त्या वर्षी 2 नवीन, असं 2 नवीन टाईप येतात फक्त. किती? 2 नवीन टाईप येतात. म्हणजे याचा अर्थ काय बाळांनो? याच्यामध्ये जे प्रश्न असतात ते सिंपल गोष्ट आहे. एकूण प्रश्न असतात 20 प्रश्न. त्याच्यापैकी 15 ते 16 एकदम सोपे प्रश्न असतात. सोपे प्रश्न किती असतात? सोपे प्रश्न. 2 प्रश्न असतात जे मध्यम असतात, मध्यम काठिण्य पातळी. आणि 2 प्रश्न मात्र अवघड असतात. अवघड. पण अवघड काहीच नसते, त्याचा आपण अभ्यास केलेला असते. फक्त प्रश्न समजून घ्यायलाच अवघड असतात. मग हे प्रश्न कसे सोडवायचे? तर हे सोपे जे असतात 15 ते 16 प्रश्न, याला तुम्हाला 30 सेकंदातही उत्तर निघतं. 30 ते 40 सेकंदात. 30-40 सेकंद भरपूर झालं, काहीच विषय नाही. याला एखादा मिनिट लागू शकतो आणि याला मात्र 1-2 मिनिट, 2 मिनिटापर्यंत वेळ लागू शकतो. कोणत्याला? अवघड प्रश्नाला, एखादा 2 आलेला. म्हणजे तुम्हाला याच्यात 18 प्रश्नाची उत्तर तर सहज येतात. उरले 2 प्रश्न कसे काढायचे किंवा ते कसे सोडवायचे, तर प्रश्न समजून घेणं फार महत्वाचं असतं. तर गणिताचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आपल्याला वाचावा लागतो 2 वेळा.
मग 2 वेळा कसा वाचायचा याची एक टेक्निक सांगतो मी तुम्हाला. 2 वेळा प्रश्न कसा वाचायचा आणि तो प्रश्न कसा सोडवायचा. तुमचं एकही गणित चुकणार नाही, गॅरंटी आहे आपली, गॅरंटी. बघा तुम्ही लक्ष द्या. समजा एखादा प्रश्न आहे आपल्याकडे. काय प्रश्न आहे की पहा, लांबीपेक्षा रुंदी 4 सेंटीमीटर कमी असणाऱ्या आयता एवढी परिमिती एका चौरसाची आहे. एका चौरसाची आहे. चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची लांबी किती? काय विचारलंय? आयताची लांबी किती विचारली. आपल्याला उत्तर दिले 24 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर, 26 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर. चलो ओके, आपण ऑप्शन वाचले, प्रश्न वाचले. आता महत्वाची गोष्ट काय करायची, आता पाहायचंय की प्रश्नामध्ये पहिलं वाक्य काय आहे. लांबीपेक्षा रुंदी 4 सेंटीमीटर कमी असणाऱ्या आयता एवढी परिमिती एका चौरसाची आहे. एका चौरसाची आहे. हे पहिलं वाक्य झालं बाळांनो, आपल्या वाक्यातलं, आपल्या प्रश्नातलं पहिलं वाक्य. याच्यावरून आपल्याला काय कळालं? या वाक्यावरून एक गोष्ट कळालं की लांबीपेक्षा रुंदी 4 सेमी कमी असणाऱ्या आयता एवढी, म्हणजे आयत आहे एक याच्यामध्ये, ओके, एक चौरस आहे, ओके, आणि त्या दोघांची परिमिती सारखी आहे. कशी आहे? परिमिती सारखी आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नातून काय कळालं की पहा, एक आयत आहे. काय आहे? आयत. आणि एक काय आहे? एक चौरस आहे. चलो ओके, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. या दोघांचं काय सारखं आहे? तर परिमिती सारखी आहे. काय सारखी आहे बाळांनो? परिमिती इकडची पण सारखी आहे आणि परिमिती इकडची पण सारखी आहे. हा प्रश्न समजून घेतला आपण. मी फक्त समजून सांगायलो म्हणून वेळ लागाय ना. तुम्हाला तर लगेच कळालं की काय, लांबीपेक्षा रुंदी 4 सेंटीमीटर कमी असणाऱ्या आयताची परिमिती एका चौरसाची आहे. चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती? आता हे काय आहे रे? आयत आहे. आणि हे काय आहे रे? चौरस आहे. दिलेली माहिती लक्षात ठेवायची आपण. दिलेली माहिती आपल्याला काय काढायचं? आयताची लांबी काढायची. आयताची लांबी किती? काय काढायचं बाळांनो? आयताची लांबी. मग आपण आयताची लांबी कशी काढतो? तर आयताची लांबी बरोबर आयताची लांबी. सूत्र आहे का रे असं एखादं? नाही. मग आपण परेशान होतो, आयताची लांबी कशी निघाल, आयताची लांबी कशी निघाल. मग बाळांनो, याच्यासाठी वापरायच्या ट्रिक्स, साध्या सोप्या सिंपल ट्रिक्स वापरायच्या. आता तुम्हाला सांगतो प्रश्न सोडवायचा कसा. पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, दोघांचंही काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये. दोघांचंही सारखं सारखं काय आहे? तर परिमिती दिलेली आहे. आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. दोन्ही गोष्टी कशा आहेत? समान आहेत. ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, आपल्याला दोघांपैकी कोणाची जरी परिमिती निघाली तर दुसऱ्याची काढता येते. मग आपल्याला इथं प्रश्नामध्ये काय काढायचंय? आयताची लांबी काढायची. मग याच्यासाठी आपल्याला सूत्र कोणतं वापरावं लागेल? आयताची लांबी काढण्यासाठीचं बाळांनो सोपी गोष्ट आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी गुणिला रुंदी. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. ओके, ठीक आहे. काय आता काय म्हणते? चौरसाची बाजू. हे पहिलं झालं आपलं. पहिली गोष्ट कंप्लीट झाली आपली. आयताची परिमिती बरोबर काय? चौरसाची परिमिती आहे. आयताची आपल्याला काय काढायची? लांबी काढायची. लांबी काढायसाठी आपण काय करू शकतो? आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी हे आपण सूत्र वापरू शकतो. चलो ओके, ठीक आहे. पण आता आपल्याकडे दिलंय का रे? आयताची परिमिती दिली का? दिली नाही. आपण 2 लिहिलं. लांबी किती दिली का? दिली नाही. रुंदी किती दिली का? दिली नाही. दिली पण कशी दिली? तर पहा काय म्हणते, लांबीपेक्षा रुंदी 4 सेमी कमी आहे. लांबीपेक्षा रुंदी. मग आता पहा, लांबी रुंदी आपण गृहीत धरायलो आपण. आता पहा, लांबीपेक्षा रुंदी कशी आहे? 4 सेमीनं कमी आहे. म्हणजे जर समजा लांबी x असेल तर रुंदी काय असेल? x - 4 असेल. बरोबर आहे. किंवा कोणी कोणी रुंदी आधी लिहितं. काय करतं? रुंदी आधी लिहितं बाळांनो. रुंदी आणि लांबी. मग रुंदी किती आहे? तर रुंदी आहे समजा x, तर लांबी किती असणार? x + 4 असणार. ओके, हे तर आपण शिकलो. कसं मांडायचं हे शिकलो. आता काय, एका चौरसाची बाजू दिली आपल्याला 24 सेंटीमीटर. काय दिली बाळांनो? चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर दिली. मग चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर आहे, तर चौरसाची परिमिती बरोबर काय असते रे? 4 गुणिला बाजू. हे पहिलं सूत्र आपण वापरणार बाळांनो. पहा, चौरसाची परिमिती बरोबर काय? 4 गुणिला बाजू आहे. मग 4 गुणिला बाजू किती दिली रे आपल्याला? 24 दिली. मग 24 चोक किती झालं रे? 96 झालं. म्हणजे परिमिती किती आली बाळांनो? चौरसाची परिमिती किती आली? 96. मग आयताची सुद्धा परिमिती किती असणार आहे? तेवढीच आहे, कारण आपण इथं लिहूनच घेतलंय. आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. मग आयताची परिमिती किती आली? 96. आयताची परिमिती किती आली? 96. आता
परिमिती 96 आली. लांबी किती आली मग आता याची 24. एक बाजू 24 ची आहे म्हणजे 24 चोक किती झालं 96 झालं. आयताची परिमिती किती आहे आपल्याकडं 96 आली. 2 कंसात लांबी किती आहे आपल्याला माहिती आहे का नाही. लांबी आहे x + 4 आणि रुंदी किती आहे रे. रुंदी आहे समजा x. आपल्याला माहितच नाही किती आहे ते, कारण इथे काय दिले फक्त रुंदी दिली x आणि लांबी दिली x + 4. दुसरं काय माहित आहे का काहीच माहित नाही. मग आता सिंपल गोष्ट काय बाळांनो, हे 96 जशाला तशी बरोबर. तुम्ही जर समजा इथल्या इथं गुणाकार जरी केला तर याचा गुणाकार कसा होईल 2x परत 2x 4x हे की नाही. म्हणजे पहा इथल्या इथं जर केलं समजा तुम्ही तर 2x + 4 2 8 प्लस पुन्हा 2x म्हणजे 2 × x 2x अधिक बेचोक 8 आणि पुन्हा 2 × x 2x असं येणार. आता हे मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून वेळ लागतोय बरं का, नाहीतर हे गणित 1 मिनिटाच्या आत सुटते 1 मिनिटाच्या आत. कारण आपल्याला पहिल्यांदा काय काढायचंय चौरसाची परिमिती काढायची. बाजू दिलेली आहे 24 म्हणजे काय आली चौरसाची परिमिती आली 96 म्हणून आयताची परिमिती आली 96 आणि हे तर आपल्याला माहितीच आहे रुंदी x तर लांबी x + 4 कारण रुंदी 4 न कमी आहे म्हणजे लांबी 4 न अधिक आहे. मग आता इथपर्यंत आलो आपण. मग आता हे काय झालं 96 वजा हे कसे आहेत प्लसचे आत आहेत वजा काय होतील 8 आणि हे 2x आणि 2x किती झाले रे 4x झाले. मग आता 96 मधून 8 गेले किती राहतील रे 88 राहतील. 88 बरोबर काय आलं 4x आलं. मग x बरोबर काय आलं तर 88/4 कारण इकडे गुणाकारात आहे इकडे भागाकारात येतील. मग पहा 4 2 8 आणि 4 2 8 म्हणजेच x बरोबर काय आलं बाळांनो 22 आलं. x बरोबर काय आलं 22. मग आपण x काय धरलेला आहे रुंदी. x काय धरलेली आहे रुंदी. आपल्याला त्यांनी काय विचारली लांबी. मग 22 आणि 4 x + 4 आहे की नाही. लांबी काय आहे x + 4. पहा लांबी काय धरली आपण लांबी धरली x + 4. मग आपली x ची किंमत किती आहे 22 + 4 किती झालं 26 सेंटीमीटर. 26 सेंटीमीटर किती उत्तर आलं बाळांनो आपलं 26 सेंटीमीटर उत्तर आलं. ऑप्शन मध्ये काय आहे का इथं पहा ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. आता हे खरं आहे की नाही कसं पाहायचं आपल्याकडे परिमिती 96 आहे. पहा 26 आणि 24 किती झाले बरं 26 आणि 22 26 आणि 22 किती झाले 26 आणि 2 28 28 आणि 2 किती झाले 28 आणि 20 किती झाले 48 48 दोन्ही किती होतात 96. किती सिंपल आहे गणित. आता हे आपण असं तुम्हाला समजून सांगायचं म्हणून असं केलं पण याला जर परफेक्ट सोडवायचं तर 1 मिनिटाच्या आत सुटतं. पहिली गोष्ट आपण सूत्र वापरणार कोणतं चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू 24 चोक 96 किती सेकंद लागतात जास्तीत जास्त 5-7 सेकंद. तुम्हाला एकदा प्रश्न वाचायला आणि एकदा हे वाचायला मी तुम्हाला सांगितलं की 1 मिनिटामध्ये आपण किती 100 शब्द वाचले पाहिजे. त्या हिशोबाने जर पाहिलं त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि ऑप्शन सहित 18 19 20 21 20 22 शब्द आहेत. अर्धा मिनिट लागतो एकदा वाचायला दुसऱ्यांदा वाचायला अर्धा मिनिट खूप झालं 1 मिनिटामध्ये आणि पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये तर उत्तर निघणार. म्हणजे एवढा अवघड प्रश्न जरी आला तुम्हाला हे कसा घेतलाय आपण थोडासा अवघड प्रश्न घेतलाय क्लिष्ट घेतलाय मोठा मुद्दामून. तर असा अवघडातला अवघड प्रश्न जरी आला तर तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिटामध्ये त्याचं उत्तर काढू शकता. आणि आपल्याकडे 20 प्रश्नासाठी आपण टाइम ठेवलेला आहे 50 मिनिटं म्हणजे 2 मिनिटापेक्षा जास्त एका प्रश्नाला उत्तर आपल्याला एका प्रश्न सोडवण्यासाठी मिळतो. याचं उत्तर आपल्याला निघतं टाइम लावून 1 ते 1.25 मिनिटात. एकाच मिनिटात निघतं तसं तर ज्याला फास्ट पैकी सूत्र माहित आहे सगळं त्यांनी. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. असे गणित सोडवले तर तुमचे एकतर चूक होत नाही. का होत नाही चूक कारण तुम्ही प्रॉपर वे न चाललात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चुकीच्या सूत्राच्या मागे तुम्ही लागत नाही. समजा आयताची परिमिती बरोबर एवढी दिली इथं झटत बसत नाही तुम्ही. मग कसं करायचं काय करायचं आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की आयताची परिमिती दिली चौरसाची परिमिती दिली दोघाची परिमिती दिली म्हणजे आपल्याला आयताची परिमिती मिळणार आहे. मग आयताची परिमिती मिळणार आहे म्हणून आपण आयताच्या परिमितीचं सूत्र वापरलं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितपणे तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. तुम्हाला वारंवार सांगतो गणिताचा प्रश्न पहिल्यांदा एकदा वाचायचा ऑप्शन वाचायचे आणि दुसऱ्या वेळेस मग त्या गणितातलं महत्त्वाचं काय काय आहे ते सगळं लिहून घ्यायचं आणि मग तो प्रश्न सोडवायचा. तोपर्यंत तो प्रश्न सोडवायचा नाही आणि आलेलं उत्तर टॅली करून पाहायचं बरोबर आलं की नाही. जसं आता आपण पाहिलं रुंदी किती आहे 22 लांबी किती आली 26 आली 26 आणि 22 किती झाले 48 झाले. 48 गुणिला 2 केलं कारण लांबी अधिक रुंदी असते 48 दोन्ही किती होतात 96 होतात. बरोबर आहे का तर बरोबर आहे. अशा पद्धतीने जायचं बाळांनो. पुढचं आता पहा हे तर सांगितलंच आपल्या तुम्हाला बॅचेस बद्दल सगळ्या सांगितलेलं आहे. आता पुढे पहा मराठी. बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा मराठी लई सोपं असतं पण तुम्हाला बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणीमध्ये बुद्धिमत्तेमध्ये 40 ला 40 मार्क पडू शकतात हरकत नाही. गणितामध्ये सुद्धा तुम्हाला 20 ला 20 मार्क पडू शकतात हरकत नाही. पण मराठीमध्ये ज्याला 20 पैकी 20 पडतात मराठीत 20 पैकी 20 ज्याला मार्क मिळतात त्याचा रिझल्ट येतो बाळांनो.
त्याचा रिझल्ट 100% येतो. पण मराठीत आपले मुलं 17च्या वर जात नाही, 17-18च्या वर जात नाही. त्याची कारणं काय आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याचं सिंपल कारण असते बाळांनो, उतार्याचं आकलनपूर्वक वाचन. उतारा कसा वाचला पाहिजे? आकलनपूर्वक वाचला पाहिजे. उतारा आकलनपूर्वक वाचला पाहिजे. मग त्याची टेक्निक काय आहे? त्याची टेक्निक सिंपल आहे. वाक्यामध्ये पहा, उतार्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला पूर्ण विराम दिसतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फुल स्टॉप म्हणतो, ते लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये जिथं जिथं कॉमा दिसतो म्हणजे स्वल्पविराम, तो लक्षात ठेवणे. वाक्यामध्ये जिथं जिथं प्रश्नार्थक चिन्ह दिसतं ते लक्षात ठेवणे. वाक्यामध्ये तिथं सिंगल म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमावाले जे शब्द आले असतील तर ते लक्षात ठेवायचे. ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट लक्षात ठेवायच्या आणि मग याच्या हिशोबानं वाचत जायचं. म्हणजे फुलस्टॉप आला की थांबायचं, कॉमा आलं की थोडंसं थांबायचं, प्रश्नार्थक चिन्ह आलं की प्रश्न तयार झालाय तो कोणासाठी याच्यावर विचार करायचा, नंतर वाचायचं आणि नंतर सोडवायचं. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असते तुम्हाला उतारा 2 वेळा वाचावा लागणार. आता 2 वेळा कसा? पूर्ण उतारा 2 वेळा वाचत बसायचं का? बिलकुल नाही. बघा, समजा तुम्ही आता हा उतारा घेतलाय, ठीक आहे, ओके. आता पहिली गोष्ट, तुम्ही उतारा वाचायच्या आधी, आता याच्यामध्ये 2 टेक्निक्स आहेत. आधी प्रश्न वाचून घ्या, नंतर उतारा वाचायला लागा, ठीक आहे. किंवा आधी उतारा वाचताना महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन करा आणि मग प्रश्न सोडवा. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं करून दाखवतो. पहा, समजा पहिल्यांदा आपण प्रश्न वाचू. पारिजातक कोणाच्या चरणी फुले वाहतो? प्रश्न समजून घेतला का? प्रश्न समजून घ्या. पारिजातक कोणाच्या चरणी फुले वाहतो? पारिजातक म्हणजे काय रे? फुलाच्या झाडाचं नाव आहे. तो कोणाच्या चरणी म्हणजे कोणाच्या पायावर फुले वाहत आहे? कोणाच्या पायावर फुले वाहत आहे? पारिजातक कोणाच्या पायावर फुले वाहत आहे? ऑप्शन दिले विठ्ठलाच्या, शंकराच्या, कृष्णाच्या, गणपतीच्या. आपल्याला माहित नाही, आपण उतारा वाचलेला नाही. दुसरा प्रश्न आहे, मंदिराजवळ वातावरण कशामुळे प्रसन्न होते? कशामुळे वातावरण प्रसन्न होते? कुठं? मंदिराजवळ. ऑप्शन दिले भाविकामुळे, पारिजातकामुळे, महादेवामुळे की पारिजातकाच्या सुगंधामुळे. चलो ठीक आहे, ओके. याच्यामध्ये 2 शब्द आलेत, पारिजातकामुळे आणि पारिजातकाच्या सुगंधामुळे. म्हणजे हा प्रश्न याच्यामधलाच काहीतरी असणार आहे. या 2 मध्ये कन्फ्युजन व्हावं म्हणून आपल्याला असं दिलंय. इथं आपल्या डोक्यात हे घेऊन ठेवायचं पक्का, कारण 2 सारखे ऑप्शन आहेत, मग आपल्याला बारकाईनं वाचता येते. तिसरा प्रश्न आपण वाचणार की पारिजातक कोणत्या वेळी दरवळत आहे? दरवळत असणे म्हणजे काय? त्याचा सुवास पसरत असणे. दिवसभर, दुपारी, मध्यरात्री, सायंकाळी. चलो ओके, ठीक आहे. दिवसभर, दुपारी, मध्यरात्री की सायंकाळी? मग आता लक्षात ठेवायचं. पुजारी कोणत्या वेळी फुलं वेचत असतो? दुपारी, सकाळी, पहाटे. आता इथं सकाळी पण दिलंय, पहाटे पण दिलंय. सकाळचा आणि पहाटचा अर्थ काय होतो रे? जवळपास सारखाच आहे. मी सकाळी 4ला उठलो, मी पहाटे 5ला उठलो. काय फरक आहे का? काहीच फरक नाही. याचा अर्थ उतार्यामध्ये या 2 पैकी एक पर्टिक्युलर शब्द दिलेला आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. पण आपण जर समजा डायरेक्ट उतारा वाचला तर आपण काय करतो? पहिलं दुपारी नाही, अरे सकाळीच येचू लागलं, मग सकाळीला खरं कर गोल. मग त्याच्या खाली दिसते आपल्याला गोल केल्यावर पहाटे. अरे पहाटे आणि सकाळी तर एकच अर्थ होते. मग झालं की नाही? चुकलं की नाही? म्हणून आपण काय करायचं? वाचून ठेवायचं. जिथं आपल्याला कन्फ्युजन वाटते किंवा जिथं काहीतरी आपल्याला वेगळं वाटलं तिथं पेन्सिलनं बारीक खून करून ठेवून द्यायची. पारिजातकाचं झाड कशाजवळ होतं? घराजवळ, मंदिराजवळ, मंदिरात का महादेवाच्या चरणी? आता मंदिर पण आलंय, मंदिरातच महादेव पण असतो आणि मंदिरात पण आलंय. तिन्ही गोष्टी आल्यात, म्हणजे याच्यामध्ये बारकाईनं वाचावं लागणार याच्यातलं खरं उत्तर कोणचं आहे. आता येऊ आपण उतार्याकडे बाळांनो. बघा, उतारा काय? महादेवाच्या जुन्या मंदिराजवळ पारिजातकाचं झाड होतं. पहा, प्रश्न आलेला आहे की नाही? पारिजातकाचं झाड कुठं होतं? पहा, महादेवाच्या जुन्या मंदिराजवळ पारिजातकाचं झाड आहे. सिंपल गोष्ट आहे, याला पेन्सिलने अंडरलाईन करायचं. महादेवाच्या जुन्या मंदिराजवळ पारिजातकाचं झाड उभं होतं, हे आपलं पेन्सिलनं अंडरलाईन झालं पाहिजे, ठीक आहे. मंदिरातील महादेवाचे आणि पारिजातकाचे अतूट नाते आहे. महादेवाच्या चरणी, पहा, महादेवाच्या चरणी हा पारिजातक शेकडो वर्ष झाली भक्तिभावानं फुलं वाहतोय. कुठं फुलं वाहतोय रे? महादेवाच्या चरणी, ठीक आहे, ओके. आता पुढे जाऊ. भल्या पहाटे पुजारी, भल्या पहाटे शब्द कोणता आलाय पहा, भल्या पहाटे पुजारी पारिजातकाच्या झाडाखाली पडलेले फुलं वेचून ती शिवलिंगावर वाहतो. कधी? भल्या पहाटे. चलो ओके, ठीक आहे. सारा गाव शांत झोपी गेल्यावर, पहा, सारा गाव शांत झोपी गेल्यावर. कधी शांत झोपी जातो रे? दिवसा जातो का रात्री जातो? पहा, सारा गाव शांत झोपी गेल्यावर हा पारिजातक मात्र दरवळत असतो. एकदा तो दरवळायला लागला की, पहा, एकदा तो दरवळायला लागला, कोण? पारिजातक दरवळायला लागला की सगळं वातावरण प्रसन्न होऊन जातं. कसं होऊन जातं? प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे हात पारिजातकासमोर नकळत जोडले जातात. सिंपल गोष्ट आहे. आता मला सांगा, पारिजातक कोणाच्या चरणी फुले वाहत आहेत? विठ्ठलाचं नाव आलं का याच्यामध्ये? नाही, म्हणून चूक. पहा बाळांनो, याची उत्तरं लिहिताना एक गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष लक्षात ठेवायची, जे चुकीचं आहे त्याला कट करायचं. म्हणजे ज्याच्यात शंका नाही, म्हणजे हे 100% विठ्ठलाचं नावच आलं नाही हे चुकीचं आहे. कृष्णाचं नाव आलं नाही, चुकीचं आहे.
गणपतीचं नाव आलं नाही चुकीचं आहे, फक्त शंकराचं नाव आलं आणि आपण त्याला अंडरलाईन सुद्धा केलेली आहे की महादेवाच्या चरणी हा पारिजातक शेकडी वर्ष झालं आपली फुले भक्तिभावानं वाहतो आहे. कोणाच्या? शंकराच्या. शंकराच्या म्हणजेच कोणाच्या रे? महादेवाच्या. महादेव आणि शंकर दोघं एकच आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. याच्यामध्ये शंकर नाव आलंय का? नाही, इथं काय आलंय? महादेव. पण आपल्याला माहित असलं पाहिजे महादेव म्हणजेच कोण आहे? शंकर आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर काय निघलं बाळांनो? बी निघलं. चूक होण्याला काही शक्यता आहे का? बिलकुल चुकणार नाही. आता पहा, मंदिराजवळील वातावरण कशामुळे प्रसन्न होऊन जाते? पारिजातकामुळे की पारिजातकाच्या सुगंधामुळे? पहा, पारिजातक मात्र दरवळत असतो. एकदा तो दरवळायला लागला की सगळं वातावरण प्रसन्न होतं. दरवळणे म्हणजे काय? त्याचा सुगंध पसरणे सगळीकडे. मग सगळं वातावरण प्रसन्न होऊन जातं. मग मला सांगा, उत्तर पारिजातकामुळे येईल का पारिजातकाच्या सुगंधामुळे येईल? समजा एक पारिजातक आहे आणि त्याला फुलंच नाहीत, मंदिर प्रसन्न होईल का? समजा पारिजातक आहे पण त्याला फुलंच लागत नाहीत किंवा समजा ते पारिजातकाचं झाड आहे, त्याचे सगळे फांदे छाटून टाकलेले आहेत आणि त्याला फुलंच येत नाहीत किंवा त्याला काहीच नाही, नुसतं झाडच उभं आहे, त्याला फांदेच नाहीत, फुलंच नाहीत, त्याच्यामुळे होईल का प्रसन्न? नाही होणार. कशामुळं? पारिजातकाच्या सुगंधामुळं होईल ते. सुगंधामुळं. कशामुळं? पारिजातकाच्या सुगंधामुळं ते होणार. कारण इथं तसं दिलंय की तो एकदा का हे व्हायला लागला, काय म्हणतो? दरवळायला लागला. पहा, पारिजातक मात्र दरवळत असतो. कधी? गाव शांत झोपी गेल्यावर. तो दरवळायला लागला की वातावरण सगळं प्रसन्न होऊन जातो. मग त्या पारिजातकाच्या दरवळण्यामुळे, दरवळणे म्हणजे काय? तर त्याच्या सुगंधामुळे. आलं आपलं उत्तर परफेक्ट. नाही तर आपण काय केलं असतं? उत्तर केलं असतं बी. आणि मग हे बी उत्तर आपलं काय झालं असतं बाळांनो? चुकलं असतं. पारिजातकामुळे नाही तर त्याला आलेले फुलं आणि त्या फुलाच्या दरवळण्यामुळे हे काय होतंय? वातावरण प्रसन्न होते. मग आता तिसरा प्रश्न पहा कसा सोडवायचा. पारिजातक कोणत्या वेळी दरवळतो? दिवसभर दरवळतो का रे? नाही. दुपारी दरवळतो का रे? नाही. सायंकाळी लोक झोपतात का रे? सायंकाळ म्हणजे काय? तर दिवाबत्तीची वेळ असते, जेव्हा आपण दिवे लावतो, है की नाही? मंदिरामध्ये दिवा लावतो. सायंकाळ कशाला म्हणतो आपण? दिवाबत्ती. सूर्य मावळतो तेव्हा. सूर्य मावळतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? सायंकाळ म्हणतो. म्हणजे कधी दरवळतो तो? रात्री. सगळे लोक गाढ झोपी गेल्यावर. सगळे लोक गाढ कधी झोपतात? पहा, सारा गाव शांत. गाढ म्हणजे काय? तर शांत. शांत कधी झोपतो गाव? संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता शांत झोपतो का? नाही. 8 9 वाजता 10 वाजता लोक तोपर्यंत जागीच असतात. त्याच्यानंतर मग शांत झोपतात. मग शांत कधी झोपतात? 10 11 12च्या नंतर. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे मध्यरात्र बाळांनो. काय अर्थ आहे त्याचा? मध्यरात्र. त्याच्यामुळे सायंकाळ होईल का? होणार नाही. म्हणजे मग आपलं हे सुद्धा उत्तर आपलं परफेक्ट मिळालं आपल्याला. कोणतं? मध्यरात्री. आता पहा, पुजारी कोणत्या वेळी फुलं वेचत होता? तुम्ही म्हणले, समजा तुम्ही जर उतारा व्यवस्थित वाचला नसेल किंवा वाचला असेल आणि डायरेक्ट इकडे आले तर पहाटे आणि सकाळी तुम्ही एकच धरता. मग तुम्ही काय करता? डायरेक्ट पहाटेलाच गोल करता. मग काय करायचं? पहाटे नाही. काय आहे त्याचं उत्तर? सकाळी नाही. त्याचं उत्तर काय आहे? पहाटे. काय आहे? पहाटे. म्हणजे हे दुपारी नाही, हे नाही, हे नाही. उत्तर काय आहे? पहाटे. तिन्ही गोष्टी कट. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, ऑप्शन 4ही वाचल्याशिवाय, ऑप्शन म्हणजे पर्याय 4ही पर्याय वाचल्याशिवाय टिक करायचं नाही. 4ही पर्याय टिक केल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. 4ही पर्याय टिक केल्याशिवाय काय करायचं नाही बाळांनो? म्हणजे उत्तर द्यायचं नाही. 4ही पर्याय आपण या म्हणजे प्रश्नपत्रिकेवर टिक करायची की बरोबर आहे की नाही. नसेल तर चूक, नसेल तर चूक, नसेल तर जे बरोबर आहे त्याला टिक करायचं असं. आणि मग उत्तरपत्रिकेवर लिहायचं. तोपर्यंत लिहायचं नाही. पारिजातकाचं झाड कशाजवळ होतं? पहिल्याच वाक्यामध्ये दिले, ज्याला आपण अंडरलाईन केलं. महादेवाच्या जुन्या मंदिराजवळ पारिजातकाचं झाड आहे. कशाजवळ आहे रे? जुन्या मंदिराजवळ. मग आता उत्तर काय येईल? घराजवळ नाही. मंदिराजवळ किंवा महादेवाच्या चरणी आहे का? नाही. महादेवाच्या चरणी फुलं वाहिली जातात. मंदिरात आहे का? नाही. मंदिराच्या जवळ आहे. म्हणून हे झालं आपलं उत्तर. बाकीच्या तिन्हीला आपण कट केलं. अशा परफेक्ट पद्धतीने आपल्याला काय करायचं? 4ला 4 पर्याय वाचायचे आणि ते 4ही पर्याय वाचल्याशिवाय आपल्याला फायनल उत्तर द्यायचं नाही. अशा पद्धतीने हा पेपर सोडवायचा. जर आपण अशा पद्धतीने हा पेपर सोडवला तर आपल्याला निश्चितपणे पैकीच्या पैकी गुण मिळायला कोणतीही अडचण नाही. कारण चुकीचा प्रश्न आपल्याकडून टिकच होणार नाही. एखादा प्रश्न येत जरी नसेल तर चुकीचं उत्तर कोणचं आहे? समजा आता तुम्हाला एखाद्या प्रश्नातला आता हा उत्तर आहे आणि याच्यातलं तुम्हाला एखादं उत्तर येतच नाही, असं समजून घ्या की तुम्हाला हे उत्तर येत नाही. पारिजातक कोणाच्या चरणी फुले वाहतो हे तुम्हाला माहीतच नाही. मग आता तुम्ही काय करणार? उत्तर आता तुम्ही वाचला, तुम्हाला याच्यामध्ये विठ्ठल दिसलं का रे बाबा? नाही. विठ्ठल तर कुठंच आलं नाही. विठ्ठलाच्या मंदिराचा काही हे नाही. कृष्ण पण आला नाही, गणपती पण आला नाही, शंकर पण आला नाही, कोणीच आलं नाही. या उतार्यामध्ये तर या 4 पैकी एखादं नाव आलंय का? एकही नाव या उतार्यामध्ये आलेलं नाही. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं की महादेव, मग महादेव याच्यापैकी कोणाला म्हणतात बाबा? मग आपलं डोकं लावायचं. महादेव कोणाला म्हणतात? विठ्ठलाला महादेव म्हणलेलं कधी पाहिलं का आपण? नाही नाही. कृष्णाला कधी महादेव म्हणलेलं ऐकलं का आपण? नाही. गणपतीला कधी म्हणलेलं पाहिलं का आपण? महादेव नाही. मग महादेव कोणाला म्हणतात? याला तर म्हणतच नाहीत माहित आहे, याला तर म्हणतच नाहीत माहित आहे, याला तर म्हणतच नाही माहित आहे. मग आपल्याला शंकराला म्हणतात की नाही माहित नाही,
पण तरी सुद्धा या तिघांना कन्फर्म माहिती आहे आपल्याला की विठ्ठलाला महादेव म्हणतच नाहीत, कृष्णाला महादेव म्हणतच नाहीत, गणपतीला महादेव म्हणतच नाहीत, मग याचा अर्थ 100% शंकरालाच महादेव म्हणत असतील, म्हणून ते उत्तर. म्हणजे कधी कधी उत्तर माहित नसलं तरी चुकीचे उत्तर कोणते आहेत हे जर शोधलं तरी सुद्धा खरं उत्तर आपल्याला मिळते बाळांनो. अशा पद्धतीनं आपण नवोदयमध्ये या पेपरला 2 तासाचं परफेक्ट नियोजन लावून पूर्णपणे वेळेमध्ये व्यवस्थितरित्या अगदी शांतपणे पेपर सोडून शेवटचे 5-10 मिनिटं शिल्लक असताना आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. तुम्हाला परत एकदा सांगतोय की आपल्याकडे नवोदय स्कॉलरशिप, NMMS, BDS, होमी बाबा इत्यादी या सगळ्यांच्या काय बॅचेस चालू आहेत. ATM गुरु एज्युकेशन नावाचा आपला ऑनलाईन ॲप आहे. त्या ATM गुरु एज्युकेशन ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन घेऊ शकता. ॲप पाहायला किंवा ॲप घ्यायला पैसे ₹1 लागत नाहीत. तुम्ही ॲप घ्या, त्याच्यावरचे व्हिडिओ पहा, व्हिडिओ पण त्याच्यात भरपूर कंटेंट फ्री आहे, ते फ्रीवाले पहा किंवा ॲपवरच्या आपल्या कमेंट वाचा किंवा माझे ATM गुरु एज्युकेशन नावाचं चॅनल आहे त्या चॅनलवरच्या कमेंट्स वाचा आणि नंतर ठरवा की आपण याचं ॲप घ्यायचं की नाही, ते हे की नाही. म्हणजे आधी विश्वास करून घ्या, खात्री करून घ्या, नंतर मग तुम्ही बॅचेस घ्या. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.